गुड मॉर्निंग। आता मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे सगळ्या आयांना पडलेला एक प्रश्न असतो, तो म्हणजे आता टिफिनला काय द्यायचं। तर मी तुमच्यासाठी घेऊन येते टिफिन सिरीज। रोज मी जे काही टिफिनला मुलांना देणार त्या नवनवीन आयडियाज तुम्हाला मिळत जातील की टिफिनला काय दिलं पाहिजे। त्यामुळे सगळेच तुमचे सकाळचं टेन्शन तरी कमी होईल, बरोबर की नाही। तर चला, आज सकाळी सकाळी वातावरण एवढं छान होतं ना, पाऊस ऑलरेडी पडून गेला होता। नशीब कारण की मला मुलांना स्कूटरवरून सोडायला जायचं असतं, त्यामुळे थोडंसं टेन्शनच असतं। पण आज पाऊस थांबला होता, थोडंसं छान असं वातावरण झालं होतं। तर त्यामुळे चला म्हटलं आज मी देणार होती अननसाचा शिरा। खूप दिवस झाले गावावरून बाबांनी दिला होता अननस, पण तो तसाच फ्रीजमध्ये ठेवला होता। या भाकादौडीमध्ये मला वेळच मिळाला नाही काय बनवायला, तर मी आज तर मुलांना देत होती काहीतरी वेगळं, म्हणून अननसाचा शिरा। मँगो शिरा आपण नेहमी खातो, साधा शिरासुद्धा आपण खातो, केळ्याचा शिरासुद्धा बनवतो, पण अननसाचा शिरा नक्की करून पहा, एक नंबर लागतो। त्यासाठी मी अननस व्यवस्थित कट करून त्याची व्यवस्थित फोडी करून घेतल्या आणि थोड्याशा तुपामध्ये थोडी साखर घालून व्यवस्थित परतून घेतल्या। पण त्याआधी मी रवा व्यवस्थित भाजून घेतला होता। आता फोडी फ्राय करून झाल्यावरती त्याच्यामध्ये मी रवा ॲड केला आणि थोडंसं मी ते केसरसुद्धा ॲड केलं, त्याच्यामुळे रंग एकदम सुंदर आला होता। आणि साखर घालून व्यवस्थित परतून घेतला, बघू शकता। आणि शेवटी थोडंसं तूप घालायचं, त्याने तर चव एकदम भन्नाट लागते। तर झाला आपला तयार अननसाचा शिरा। आता लंचमध्ये काय द्यायचं, तर म्हटलं आता झटपटच देऊया, म्हणून म्हटलं तवा पुलाव बनवूया। एकदम झटपट रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आणि काही घरातले थोडेफार जे इन्ग्रेडियंट असतात त्याच्यापासून आपण बनवू शकतो। आहे ना तवा पुलाव, पण मी बनवत होती टोपामध्ये। तर सर्वप्रथम मी एक तमालपत्र घातलं, थोडंसं जिरंसुद्धा घातलं होतं, कांदा व्यवस्थित परतून घेतला, आलं लसूण पेस्ट घातली, टमॅटो आणि त्याच्यानंतर जे काही आपले गरम मसाले, मिरची पावडर, धने जिरे पावडर, थोडासा गोडा मसाला, हळद आणि वाटाणा घालून व्यवस्थित शिजू दिला। शिजल्यानंतर मी ऑलरेडी भात शिजवून घेतला होता, तो घातला, त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आणि एक स्पेशल इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे मॅगी मसाला। नक्की ट्राय करा, एक नंबर लागतो हा पुलाव। मॅगी मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही थोडासा पावभाजी मसालासुद्धा टाकू शकतात, वरून कोथिंबीर घालायची। आपला एक नंबर असा तवा पुलाव तयार आहे। त्याचबरोबर पटापट मी अळूवडीसुद्धा तयार करून घेतली। माझे दोन्ही टिफिन रेडी झाले होते, तर म्हटलं चला आपल्याकडे वेळ आहे तर थोडासा चहा पहिलं पिऊन घेऊया, म्हणजे मला सुद्धा तरतरी येईल। तर पटापट चहा आणि बिस्किट ते तर लागतंच, मला मॅन्डेटरी आहे। मग मी चहा बिस्किट खाऊन घेतलं पहिलं आणि त्याच्यानंतर पटापट मुलीची बॅग भरली। बॅग रेडी झाल्यावर पटकन एकदम घेतलं ते म्हणजे त्यांचे डबे पॅक करायला। असं जरा सजवून दिलं ना मुलांना, की मुलांनासुद्धा बघितलं खावंसं वाटतं। मुलं टिफिन संपवल्याशिवाय घरी येणारच नाही। नक्की ट्राय करा। दोन्ही ब्रेकफास्टमध्ये मी अननसाचा शिरा भरला आणि लंचमध्ये मी भरला तवा पुलाव। नक्की दोन्ही रेसिपीज ट्राय करून बघा, एक नंबर झाला। तर दोघांनीसुद्धा टिफिन फिनिश करूनच आणला। तर चला भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे उद्या तुम्हाला मी काय बनवणार ही रेसिपी तुम्हाला नक्की मिळेल।